सोलापुरातल्या बार्शी पोलीस ठाण्यात संजय राऊतांवरती गुन्हा दाखल. अल्पवयीन पीडितेचा फोटो केला होता ट्विट. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. अनुदानाच्या मागण्यांवरती होणार चर्चा. जळगावात ठाकरे गटाला धक्का. गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. सोलापुरातील पाणी उपसा टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करा. शेतकऱ्यांचं विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. तर पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. धुळे जिल्ह्यात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट. शिवभोजन केंद्र चालकांना 50 लाखांचं अनुदान मिळाल्यानं दिलासा. जुन्या पेन्शनसाठी राज्यात कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या 781 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय. परीक्षांवरती परिणाम होण्याची शक्यता. मुंबई पालिकेकडून आशा सेविकांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात. फ्लू आणि वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे भरतीला वेग. रेल्वे मंत्रालयाचा आयआरसीटीसीला दणका. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींनंतर केटरिंग निविदा 5 वर्षांसाठी रद्द. मैदानी चाचणीच्या 2.5 महिन्यानंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर. चालक पदासाठी 26 मार्च तर शिपाई पदासाठी 2 एप्रिलला होणार परीक्षा. आणि वारजे माळवाडीत बिबट्याची दहशत. आहिरे गावात निर्माणाधीन इमारत परिसरात बिबट्याला वनविभागानं केलं जेरबंद.